सर्व पालकांची आपल्या पाल्याच्या शिक्षणाविषयी खूप धडपड असते. मग ते शालेय शिक्षण असो की व्यावसायिक शिक्षण असो. याच अनुषंगाने सध्या पालकांमध्ये नवनवीन चर्चांना उधाण येताना आपल्याला दिसत आहे. नेमकी चर्चा कोणती आहे तर ती आहे, राज्य सरकार खरंच राज्य शिक्षणाच्या अभ्यासक्रमात CBSE पॅटर्न लावणार का? त्या अनुषंगाने केंद्र शासनाचा अभ्यासक्रम म्हणजे CBSE पॅटर्न लागू कधीपर्यंत होईल? खरंच यावर्षी शाळा एप्रिलपासून सुरू होतील का? नेमका मुलांचा अभ्यासक्रम कसा असेल? पुस्तके नेमके कोणती असतील आणि या शिक्षणाचं माध्यम नेमकं हिंदी असेल का मराठी असेल? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे आपण या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावी अशी आपल्या सर्व पालकांना मी विनंती करतो. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि वरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. याआधी मित्रांनो, महाराष्ट्रात CBSE पॅटर्नचा वापर करणे योग्य आहे का त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊन घेऊया. मित्रांनो, आपली महाराष्ट्र शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्रातील पालकांचा कल सध्या CBSE शाळांकडे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे या अनुषंगाने सगळ्यात मोठं विधान केलं आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील जिल्हा परिषद शाळा व नगरपालिका व महानगरपालिका व अनुदानित शाळा यांच्याकडे पालकांचे दुर्लक्ष होताना आपल्याला सध्या दिसत आहेत. विद्यार्थी संख्या घटत असताना व त्यासोबत शिक्षणाचा दर्जा खालावत असताना या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं मत आपले राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलं. की या सध्या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये आपल्या राज्याचे जे विद्यार्थी आहेत ते या स्पर्धेमध्ये सध्या टिकत नाही. त्याचं सर्वस्वी कारण म्हणजे या सर्व काही परीक्षा ज्या आहेत त्या CBSE पॅटर्न बेस्ड असतात. त्यामुळे आपल्या राज्यातील विद्यार्थी वरील केंद्राच्या स्पर्धा परीक्षा असोत किंवा मोठमोठ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असोत यामध्ये आपले विद्यार्थी अग्रेसर असावेत या अनुषंगाने आपल्या राज्याच्या सर्व शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू करावं अशी त्यांनी सर्वात महत्त्वाची माहिती दिली. सन 2024-25 पासून इयत्ता पहिलीपासून हा पॅटर्न राबवला जाणार आहे व शैक्षणिक वर्ष 2026-27 अशा 2 टप्प्यात याची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यात CBSE पॅटर्नची गरज का पडली? तर सर्वात महत्त्वाचं, पालकांची CBSE शाळांकडे वाढता प्रतिसाद. आपले मुलं विद्यार्थी यामध्ये किती मागे पडू नयेत यासाठी पालकांची अपेक्षा. या स्पर्धेत राज्य शासनाच्या शाळांमागे शाळा पडू नयेत यासाठी CBSE पॅटर्न महत्त्वाचा आहे. केंद्र शासनाचा शैक्षणिक धोरणात असलेला बदल. नेमकं राज्य शासनाचं नवीन शैक्षणिक धोरणानुसार म्हणजेच SCERTने आपले नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदलला असल्याचं स्पष्ट केलं आहे. यासोबत राज्य शिक्षण मंडळाच्या शालेय कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक आराखडासुद्धा मागील वर्षीच जाहीर करण्यात आला होता. मित्रांनो, या CBSE शाळांमुळे शाळेचे वार्षिक वेळापत्रकसुद्धा बदलणार आहे. त्यामुळे सन 2025-26 पासूनच शाळेची सुरुवात ही जूनपासून न होता ती एप्रिलपासूनच केली जाणार आहे. नेमका यामध्ये बदल काय असणार आहे तो आपण बघून घेऊया. इयत्ता पहिली सन 2025-26 मध्ये CBSE पॅटर्न लागू करणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यासोबत 2026-27 मध्ये बाकी इयत्तांना सुद्धा CBSE पॅटर्न लागू करणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बातमी अशी आहे की आपल्या राज्यातील या शालेय शैक्षणिक धोरणानुसार आपल्या शाळेमध्ये आता सर्व CBSE पॅटर्नचाच अभ्यासक्रम आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे आपल्या पाल्याचं शैक्षणिक जी प्रगती आहे ती नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक धोरणांकडे व शैक्षणिक घडामोडींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं असं मी या व्हिडिओमार्फत सगळ्यांना निवेदन करतो. व आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि वरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.